क्रिएटिव्हिटी चेक करू शकता तुम्ही. अंडा कोंडा काढला, अंडा कोंडा बनवलेला आहे. अजगर नाही, अंडा कोंडा येतो. थांब सिनेमॅटिक घेतो हे. वाव, काहीच नवीन गॉगल घेतलाय. चायला त्याच्यात मी कमी नाही, ते जास्त चमकतंय. काय घेते रे? शिवास्तंभ. तर गुड मॉर्निंग गाईज, शुभ सकाळ. दिवस तिसरा माळवण आणि आम्ही उठलोय. अंघोळ वगैरे झाल्यात, निघायची तयारी चालू आहे. गाड्यांना चेन ल्यूब करतोय. गाड्यांची अवस्था चेक करा. अरे तुझा आहे गे ना, सगळ्यात बेकार तुझ्याच गाडीची अवस्था आहे. तर चला मंडळी, आपली सगळी तयारी वगैरे झाली आणि आता बॅग पॅक वगैरे सगळे केलं. चेन लूप, चेन क्लीन सगळं झालेलं आहे आणि आता निघतोय. पसारा बघा, रात्री आलो तेव्हा रूमची अवस्था बघितली असेल का नाही माहीत नाही, मी व्हिडिओ टाकली का नाही, पण आता जातानाची अवस्था चेक करा. चला पटापट निघूया आता. बाय 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 माळवण. सो लेट्स गो. तर नमस्कार मंडळी, आता आलो आहे राजकोट फोर्टला. महाराजांचा स्मारक आहे आपल्या तिथे आलो आहे आणि इथे ड्रोन उडवतो आम्ही. काही ठिकाणी आमचे आतमध्ये जाण्याचे कष्ट वाचतात. म्हणजे इथं आम्ही जाऊन तर आलो आतमध्ये, रात्री पण आलो होतो, बघितलं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये. आणि इथं आता ड्रोन उडवत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी एंट्री तर नाही आहे. काय बोलतो? तर सिंधुदुर्ग किल्ल्याला जायला बंद केलं आहे, पण व्ह्यू तुम्हाला भेटेल इथूनच. ड्रोन शॉट घेऊ आपण. सो चला ड्रोन शॉट एन्जॉय करा. काहीच नवीन गॉगल घेतलाय. चायला त्याच्यात मी कमी नाही, ते जास्त चमकतंय. गॉगलच जास्त चमकतोय. तो विचार करतो घ्यायचा, पण नको, जाऊ दे, गर्लफ्रेंड नाही. फोटो बोलतोय हा, एक नंबरचा फोटो. व्हिडिओ दाखव, गर्लफ्रेंड नाही दिला. काय व्हिडिओ दाखव. चालू ठेव, चालू ठेव. पोरीशी बोलायसाठी कसा कोपऱ्यात बसलाय गपचूप. वेंगुर्ल्याला पोहोचू आम्ही आणि इथं रस्त्याला कोकम घ्यायला थांबलो होतो. इकडे दाखव, इकडे दाखव. आई शपथ, कडक दिसत. मीठ पाहिजे होता. मीठ लावलाय, मिक्स करून एक नंबर. आता हाताचा लाल होईल माझा. चला वेंगुर्ल्याला भेटतो. नया ट्राय करते. इधर डाल, टाकायच्यात टाक. टाक टाक तू टाक. अरे फेस ते अशी धरली त्याच्यात तू टोटलं म्हणजे ग्लास घे, बाटली घे, तिथे आपल्याला अशी फिरव ना फक्त. असं आपण
एक नंबर टेस्ट लागते. तर नमस्कार मंडळी, आता पोहोचलोय गोवा. इथून राहिलं आहे 30 किलोमीटरला आणि आता आम्ही थांबलोय ब्रिजवर. गोवाची बॉर्डर गोवा बॉर्डर होती. काय होतं इथं ड्रोन शॉट घेण्यासाठी थांबलो आम्ही. तुम्ही चेक करा. गोवा बॉर्डर होती. काही पण असो, बॉर्डर असो ते काय. काही दरावर आहे ना आपल्याकडे चेक नाही केला. हो ना, पासिंगचा दरार आहे. चला ड्रोन शॉट एन्जॉय करा. काय काय फॉरेनर आहे. कोण बोलतो? अभि बोलतो. मग आता अभि त्याला बोल चल मग येऊन. स्कूट्या भारी रेंट करतात नंतर. रे बीचला उतरायला जागाच नाही इथं. गेला गेला. काही आंबे चेक करा. अरे अथर्व गोव्यामध्ये पोहोचलोय आणि आंबे बघतोय. अरे हे आंबे हे नको ना आंबे बघू, दुसरे आंबे बघत जा.
या आंबे काय बघतो तू फक्त मांडीवर झोपायच्या कामाचा आहे कशा काय म्हणतो तू फक्त मांडीवर झोपायच्या कामाचा आहे जाऊ कुठे दाखव सांगतो ना चल ना कुठे पॉर्शे बघ आई ग ओ माय गॉड TN कुठला नंबर रे तेलंगणा कायाकिंग बघायला आलो इथं रोडला जाता तर दिसलं म्हणून थांबलोय मालवणमध्ये तर आम्हाला कायाकिंग करायला भेटलं नाही म्हणून इथे थांबलोय फायनली इथं भेटलेलं आहे आता रूमवर वगैरे जाऊयात पहिले रूम शोधायला लागतील आणि मग येऊ आम्ही कायाकिंग करण्यासाठी आणि अजून ॲक्टिव्हिटी भेटल्या तर अजूनच चांगलं अजून राहिलं 1.5 किलोमीटर आपला गोवा बागा बीच तर चला पटापट जाऊया केळ तू खाना नमस्कार मंडळी पोचलोय गोव्यामध्ये आणि रूम्स वगैरे भेटल्यात बॅग पॅक केलं ते काढतोय आता गाड्या तिथं लागल्यात 1-2 आणि अभि तुझी गाडी कुठे आणली काय ओ माय गॉड खूपच मेहनत कर नमस्कार मंडळी तर चाललोय आता आम्ही दुसरे मित्र आले त्यांच्या रूमवर चाललोय गाडी आहे आम्हाला जाम ट्रॅफिक नमस्कार भावंड आम्ही बुक केलेली तुला बंगलो पण बुक केलेलं आहे दाखवतो तुम्हाला खाली थांबा वरून येऊ बघा तुम्ही चेक करा वरून येऊ Oh my god. चला तर भावना होता लागले खूप भूक आलोय मॅगडी मध्ये या मॅगडी बोलते गोवा
चला हवामध्ये आलं गाडीला आणि येता येता झाला ॲक्सिडेंट एक माझ्या साईडनं माझ्या समोर एक मी खरंच काढत होतो माझ्या समोर एक समोर एक कार चालू होती आणि एक मागून आला दणकन दिली ठोकून आम्ही लांब होतो. गाईचं ऑर्डर आले आहेत आमचे. पटापट खातो आणि मग भेटतो तुम्हाला. आता जाणार बीचवर मागा बीचवर नाही का. चला भूक लागली पटापट खातो. इथे बार आणि क्लब असे जसं काय आपल्याकडे ते खाऊची दुकानं किंवा दूध डेऱ्या जसे असतात ना तसे तर बार आणि क्लब्स आहेत. एक सेकंड दाखवतो. हे बघा फुल ओपनली सगळं ओपनली त्यांकडं टेन्शन येत नाही. हे क्लब्स नाही हा शोरूम आहे समजा. काय काल काय आता आलोय आम्ही माहित नाही कुठे आलोय. काय घेते रे शिवास्तंभा. तर गाईस आता आम्ही आलोय क्लबला. आतमध्ये चाललो होतो. बारागाव आहे त्याच्या दोघांना बसवलं बोल त्या दोघांना तिथंच. काय विषय कलाकारी बघी दिसत नाही. दिसतो ना गाईज कलाकारी चेक करू शकता तुम्ही. गणपती बाप्पाची मूर्ती काढलेली फेस. ओ माय गॉड. हे बडवे बसलेत. मसाला पापड आले होता आणि आमचे 2 मेंबर आहेत ते गायब झालेत. गोव्यामध्ये आलो ना मग ते गायब झालेच पाहिजे. आम्ही बिचारी साधी शब्द करू मसाला पापड खातोय. हा इकडे दम बिर्याणी मागवले बसलो जेवण वगैरे जेवतो आणि आरामात तुम्हाला भेटतो. परत बीचवर जाणार त्यामध्ये. कुठल्या बीचवर जायचे हो ना नुसते बायसेप. चला बाय बाय. बीचवर गेला भेटतो कुठल्या. याला कसं ओळखतो तू. याला मी ओळखतो आता घेऊन घेतो. याला ओळखतो होतं काय मीरला. मसाला पापडनी फाडली लय बेकार तिखट होता. मिरच्या बघा मिरच्या. आमचा मित्र हो रे माझा काका. तर गाईज आता चाललोय आम्ही पावसात बाहेर. पाऊस चालू झालाय बघा बघू शकतो तुम्ही. पूर्ण ओलं झालंय आणि आम्ही चाललोय आता रिटर्न बीचवर. रात्रीचे किती वाजलेत 2 वाजले. पावणे 3 वाजले आणि आम्ही चाललोय बीचवर. चला आता दुसऱ्या बीचवर चाललोय. चला बाय बाय भेटू बीचवर. बघू शकता तुम्ही पूर्ण रोड वगैरे ओला झालाय आणि अजून पण चिमचिम पाऊस पडतोय. आणि मी आत्ता आंघोळ केली 3:30 वाजता. नाही 3:30 वाजले. काही पण खोटं बोलतात आहे. 2:45 वाजले. आता आंघोळ वगैरे झाले. 1:30 वाजून 10 मिनिटं. तर चला जाऊया बीचवर. भेटूया आरामात. गाईज गोव्यामध्ये पाऊस पडतोय आणि आम्ही रात्रीचे 2 वाजता गोव्यामध्ये पावसात फिरतोय. आई ग नमस्कार गाईज. वाजलेत बघा किती 2:35 आणि आम्ही अजून बीचवरच आहेत. ते लव बर्ड्स तुम्हाला दिसत आहेत का आय डोंट नो. तुम्हाला दिसत आहेत का नाही. खूप ब्लर आहे ते दोघं तिथे. मी एकटा जिथं बसलोय. समोर थंडीच्या बाटल्या आहेत. दुसरं येतोय त्यांनी ठेवल्यात त्याच्यासाठी. चला काय नाही मस्त लाईफ आहे. चिल एकदम शांत बसलो एकदम. काही टेन्शन नाही. टेन्शन थोडं होतं का काय ना शांत एकदम चिल करतो. स्ट्रेस हवा येते. खतरनाक लाईफ. चला भेटूया नंतर. काहीच क्रिएटिव्हिटी मगाची झाली. आता सेकंड क्रिएटिव्हिटी चेक करा.
थांबा जरा. कसा आहे कलाकार कसे आहेत? दोन कलाकार कंपाऊंड साप बघा कसं बनवलंय. आणि हा आत्ता आलाय रात्रीचे 3 वाजता. किती वाजता? 4 वाजतात ना. रात्री 3 वाजता आलाय. आणि हा साप चेक करा तुम्ही कसा बनवलाय. क्रिएटिव्हिटी चेक करू शकता तुम्ही. अंडा कोंडा काढला. अंडा कोंडा बनवलेला आहे. अजगर नाही अंडा कोंडा येतो. टाइम सिनेमॅटिक घेतो हे. वाव अजगरचं तोंड बघू शकता तुम्ही. एकदम सगळं रिअलिस्टिक आहे. आर्किटेक्चर आहेत भाई दोघं पण. कोणाला काय पाहिजे असेल काढायचं असेल तर नक्की DM करा. हे बघा शेप चेक करा तुम्ही. शेक फक्त मापात पाप नाही केला आज डायरेक्ट मोठा. अजिबात कधीच पणा नाही गेलेला. माती कशात टाकण्यामध्ये हा. माती होती सगळं हे बघा बॉर्डर वगैरे केलेली आहे. दरवत केली माती.